मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत। आज आपण मराठी बालभारती इयत्ता दुसरी मधील पाठ क्रमांक 4 चतुर हिराबाई ह्या पाठाचा अभ्यास करणार आहोत। चतुर हिराबाई। एका गावामध्ये माणिक व त्याची बायको हिराबाई असे दोघे जण राहत होते। त्या दोघांना 2 बैल होते। एके दिवशी सकाळीच माणिक झोपेतून उठला। बाहेर पाहिले तर 2 बैलापैकी एक बैल दिसला। माणिकने बायकोला हाक मारली। दोघांनी सगळीकडे बैलाचा शोध घेतला, पण बैल सापडला नाही। दुसरा बैल चोरीला गेला होता। बैल चोरीला गेल्यामुळे त्यांच्याकडे आता एकच बैल शिल्लक होता। एका बैलाने तर ते आता शेतातील कामे करू शकत नव्हते, म्हणून त्यांनी ठरवलं की आपण अजून एक बैल विकत घ्यायचा। आणि बैल विकत घेण्यासाठी माणिक व माणिकची बायको हिराबाई बैल बाजारात गेले। बाजारात गेल्यानंतर हिराबाईला त्यांचा चोरीला गेलेला बैल दिसला। अचानक हिराबाई ओरडली, अहो, हा पहा आपला बैल, चोर सापडला। हिराबाईचा आवाज ऐकून चोर घाबरला, पण त्याने तसे दाखवले नाही। तो म्हणाला, हा बैल माझाच आहे। दोघे भांडू लागली। चोर आपली चोरी मान्य करायला तयारच नव्हता, पण हिराबाई पण चतुर होती। तिने बैलाचे डोळे हाताने बंद केले आणि चोराला विचारले, बैलाचा कोणता डोळा आदू आहे ते सांग। बरोबर सांगितलं तर बैल तुझा। चोराने अगोदर उजवा मग डावा असे सांगितले। हिराबाईने हात बाजूला केला। बैलाचा कोणताही डोळा अधू नाही असे दिसले। लोकांनी चोराला पकडले। पोलीस आले, चोराला घेऊन गेले। माणिक आणि हिराबाई बैल घेऊन आनंदाने घरी गेले। मुलांनो, अशी ही चतुर हिराबाईची गोष्ट तुम्हाला कशी वाटली? जर तुम्हाला ही गोष्ट समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।